हॅलो गाईज, सो आज आपण केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 4 केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. दिस इज अ पार्ट 1. हा पार्ट 1 आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा. सो आपण लेट स्टार्ट. फर्स्ट आपण आपल्याला इथं दिलं आहे की इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काय दिलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर इंटू वेपर, सॉलिड आईस इंटू लिक्विड वॉटर, CO2 are accompanied by change. ड्राय सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्याने इथं दिलं की आपल्याला ड्राय सेलमध्ये काय असतं, केमिकल एनर्जी असते ती कन्वर्टेड होते इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ऑन अदर हँड इलेक्ट्रोप्लेटिंग मेटल, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू मेटल एनर्जी. ओके, हे आपल्याला इथं दिलं आहे. म्हणजे एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ज्या ठिकाणी PYQs आले तिथं मी PYQ सुद्धा सांगणार की हा PYQ आलेला होता. सो तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता आणि PYQs आपल्या बोर्ड्समध्ये रिपीटेड होतात. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट आपण आपल्याला इथं दिलं आहे, थर्मोडायनॅमिक्स इज कन्वर्टेड विथ द एनर्जी चेंजेस इज अ फिजिकल केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. ओके, याच्यानंतर फर्स्ट आपल्याला दिलं आहे टर्म्स युज्ड इन द थर्मोडायनॅमिक्स, सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम अँड सराउंडिंग याच्यामध्ये काय डिफरंट आहे, काय असं आहे, याच्यावर डेफिनेशन येऊ शकते. ओके, दिस इज अ इम्पॉर्टंट. ओके, दिस इज अ IMP हे वालं की सिस्टीम अँड सराउंडिंग. आणि याच्यामध्ये काय सांगायचं, सिस्टीम म्हणजे काय, अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड अ सिस्टीम. म्हणजे काय सांगितले, सिस्टीम हा असा पार्ट आहे, इज अ पार्ट ऑफ द युनिवर्स. हा युनिवर्स आहे, ह्या युनिवर्समध्ये हा सराउंडिंग आहे. पण इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपण जो पार्ट घेतला आहे त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम म्हणतो. सिस्टीम सराउंडिंग म्हणजे ऑल. ओके, हे युनिवर्स आहे सगळं आणि याच्यामध्ये जो हा बाहेरचा आहे तो सराउंडिंग आणि जो इथं मध्ये आहे ते आपलं आहे सिस्टीम. मग सिस्टीम म्हणजे सिस्टीमचीच आपल्याला डेफिनेशन दिली, अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज सिस्टीम. आणि सिस्टीमला सोडून ऑल अदर पार्ट्स विदाऊट सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. इथं तुम्हाला डेफिनेशन पाठ करण्याची गरज नाही आहे. सिस्टीम म्हणजे लक्षात ठेवायचा असा पार्ट की जो इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, युनिवर्सचा असा पार्ट की जो इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आपण यूज केलेला आहे, त्याला आपण म्हणतो सिस्टीम. सराउंडिंग म्हणजे काय, विदाऊट सिस्टीम. ओके, सो नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ सिस्टीम. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. टाईप्स ऑफ सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे 3 सिस्टीमचे टाईप्स असतात. एक असते ओपन सिस्टीम, एक असते क्लोज्ड, एक असते आयसोलेटेड. ओके, हे तिन्हीसुद्धा मी एकाच ह्याच्यावर तुम्हाला हे करणार आहे. आपण आधी पुस्तक रीड आउट करूया आणि या तिघांचं सुद्धा मी तुम्हाला एक सांगेन की काय असतं. ओपन सिस्टीम इज शोज अँड ओपन कप containing hot coffee placed in a room. You observe coffee cools down, releasing heat form to the surrounding. The water vapors from coffee simultaneously passes. ओके, आपण ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम आता फक्त रीड आउट करूया. मी तुम्हाला हे पूर्ण अंडरस्टँडिंग करून देईन. ओके, नेक्स्ट आहे आपली. ओके, आपल्याला आता इथे दिले की त्यांनी ओपन सिस्टीम विच इज एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ द सराउंडिंगमध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्हीसुद्धा एक्सचेंज होतात. दुसरे आहे क्लोज्डमध्ये काय सांगायचं, जर कॉफी कूल करायला ठेवली आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये आणि वॉटर वेपर्स खूप नाऊ डज पास इंटू सराउंडिंग. ओके, आपण तिला काय केली, कवर्ड केली, पहिल्यांदा खुली ठेवली. ओके, मी तुम्हाला हे सांगते फक्त आता आपण रीड आउट करूया. आयसोलेटेड सिस्टीममध्ये हॉट कॉफी कवर्ड विथ saucer is insulated from the surrounding. Coffee does not cool down. No escape water vapor. ओके, सो आपण बघूया की ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम काय असतं, कशा पद्धतीनं असतं. आणि नेक्स्ट नंतर आपण प्रॉपर्टी ऑफ सिस्टीमकडे वळूया. ओके, सो आपण बघितले की 3 टाईप्स बघितले. एक असते ओपन, ओके, एक असते क्लोज्ड आणि थर्ड वन असते आयसोलेटेड. याच्यामध्ये तुम्ही कुठलंही पाठ करत बसू नका, फक्त समजून घ्या की याच्यामध्ये काय आहे. ओपन सिस्टीममध्ये आपण एका कपात चहा ठेवला आहे. ओके, आपण चहा ठेवला आहे आणि त्याला कुठल्याही कवर्ड केलेलं नाही आहे वरून.
ओके. वरून कुठून कशानेही आपण कव्हर केलेलं नाही आहे, फक्त चॅडल. तर याच्यामधलं काय होणार, त्याचं मॅटर पण एक्सचेंज होणार आणि त्याची एनर्जी पण एक्सचेंज होणार. म्हणजे काय होणार, ओपन आहे म्हणजे आपण काय लिहिणार, मॅटर अँड एनर्जी बोथ आर एक्सचेंज. दोन्हीसुद्धा काय होणार, एक्सचेंज होणार. ओके. इथं काय होणार, मग मॅटर आणि एनर्जी दोन्हीसुद्धा काय होणार, एक्सचेंज होणार विथ द सराउंडिंग. मग आपण ओपन म्हटलं की लक्षात ठेवायचं, मॅटर अँड एनर्जी एक्सचेंज विथ द सराउंडिंग, बोथ सराउंडिंग बरोबर एक्सचेंज. क्लोज्डमध्ये काय होतात, आता हा जो आपला कप आहे बरोबर, याच्या खाली जी सॉसर आहे ती आपण वरून कव्हर केली. जर आपण तिला वरून कव्हर केली तर काय होतं, त्याची एनर्जी एक्सचेंज होते सराउंडिंगवर, बट त्याचं जे मॅटर आहे ते एक्सचेंज होत नाही. जर आपण त्याला क्लोज्ड केलं तर त्याचं जे मॅटर आहे ते एक्सचेंज होत नाही. आणि आयसोलेटेड म्हणजेच आपला थर्मोप्लास्ट, याच्यामध्ये एनर्जी अँड मॅटर बोथ आर नॉट एक्सचेंज, दोन्हीसुद्धा एक्सचेंज होत नाहीत. इथं फक्त एनर्जीच एक्सचेंज होते आणि इथं दोन्हीसुद्धा एक्सचेंज होतात, एक्सचेंज. ओके. सो आपल्याला हेच बघायचं आहे की इथं ओपन सिस्टीममध्ये दोन्हीसुद्धा एक्सचेंज्ड होतात, क्लोज्डमध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज होते आणि आयसोलेटेडमध्ये दोन्हीसुद्धा एक्सचेंज होत नाहीत. म्हणजे पहिल्यांदा दोन्ही पण, नंतर एकच आणि नंतर पुन्हा दोन्ही पण नाहीच. ओके. सो या 3 सिस्टीम आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही रीड आउट करा, पॅट करत बसू नका. ओपनमध्ये मॅटर अँड एनर्जी बोथ आर एक्सचेंज विथ सराउंडिंग, क्लोज्डमध्ये ओनली एनर्जी एक्सचेंज विथ सराउंडिंग नॉट अ मॅटर, आयसोलेटेडमध्ये बोथ एनर्जी आणि मॅटर नॉट एक्सचेंज विथ द वॉटर. सो मूव ऑन नेक्स्ट स्लाइड. सो आपण पुन्हा या पेजवर येऊया. आपण इथपर्यंत बघितलेलं की कुठल्या सिस्टीम्स आहेत आणि कुठलं काय आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम. इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट विथ द MSc CET अँड ॲज वेल ॲज बोर्ड. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले, प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीमच्या 2 प्रॉपर्टी दिल्या आहेत. एक आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. फर्स्ट आपण रीड आउट करूया आणि हे वरचं जसं समजून घेतलं त्याचप्रमाणे आपण ह्यासुद्धा 2 प्रॉपर्टी समजून घेऊया. बघा, पहिल्यांदा आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर, जे अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड असते, इज कॉल्ड ॲज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज नॉट डिपेंड्स ऑन द मॅटर, ओके, ऑफ मॅटर इन अ सिस्टीमच्या कुठल्याही अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंडेड नसते, ती असते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि त्याची ही एक्झाम्पल आहेत. ओके. आपण हे पुन्हा बाजूला घेऊन डीपमध्ये हे करूया, याच्यामध्ये नक्की काय दिलं आहे. सो आपल्याला फर्स्ट आपण दिली आहे ती आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक दिलेली आहे आपल्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता खूप वेळा काय होतं की आपण ह्या नावांमध्ये आपण आपल्यामध्ये गडबड होते की इंटेन्सिव्ह म्हणजे कुठले आणि एक्सटेन्सिव्हमध्ये कुठले. याच्यासाठी आपल्याला ट्रिक आहे. इन म्हणजे इंडिपेंडंट, जी कुणावरही डिपेंडेंट नसते. आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, जी डिपेंडेंट असते अमाऊंट ऑफ मॅटर सबस्टन्सेस, इज डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर सबस्टन्सेस. आणि ही इंडिपेंडंट असते म्हणजे ती डिपेंडेंट नसते. लक्षात ठेवायचं इनवरून. इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडंट, जी की अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट त्याच्यावर डिपेंडेंट नसते. आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे ती आर डिपेंडेंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर. आता एक्सटेन्सिव्हचे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे की एक्सटेन्सिव्हचे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत. तुम्ही इंटेन्सिव्हचे वाचू पण नका किंवा काहीच करू नका, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की एक्सटेन्सिव्हचे कोणते आहेत. आणि तुम्हाला बोर्डला असा क्वेश्चन आलेला की 4 ऑप्शन देतात की याच्यातली कोणती म्हणजे कोणती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि कोणती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे लक्षात ठेवायचं. तर तुम्ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं लक्षात ठेवली ते बाकीच्या राहिलेल्या सगळ्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा येते मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, शॉर्टमध्ये लिहिते हीट कॅपॅसिटी अँड नंबर ऑफ मोल्स. ओके. ह्या 5च लक्षात ठेवायच्या, ह्या 5च फक्त एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये येतात. बाकी प्रेशर, व्हॉल्यूम, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट म्हणून इथे एक ऑप्शन येतो, आपल्याला वाटतं हीट कॅपॅसिटी म्हणून आपण ही एक्सटेन्सिव्ह लिहितो, पण ह्या 5च फक्त लक्षात ठेवायच्या. ह्याच्या अपोजिट कुठलीही आली तरी ती तुम्ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी लिहिणार आहात. ओके. मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी अँड नंबर ऑफ मोल्स. ओके. सो आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्ट लगेचच येईल. थँक्यू.